नमस्कार मित्रांनो, शिव मराठी या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी घडलेला सगळा प्रकार अण्णा, मालती, मनोजींना सांगत असते. तर मग मालती आता आनंदीला म्हणते, अगं आनंदी तूच आहेस ना, मग सार्थकराव नेमकं कोणत्या आनंदीला भेटणार? आनंदी आता म्हणत असते की तेच तर आई ना, हेच बघायला सार्थक सर आता सुखदाच्या मागे जाणार होते आणि ही गोष्ट स्वतः सार्थक सरांनी मला सांगितली. मालती आता आनंदीला सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती जी व्यक्ती आहे ती तुझ्याबद्दल आणि सार्थक सरांबद्दल सगळं जाणू नये, म्हणजेच त्या व्यक्तीला तुमच्याकडनं नक्कीच काहीतरी पाहिजे असणार. आनंदीचं तर आता डोकंच बंद पडलेलं असतं. आनंदी विचार करत असते, या जगामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे जिला सार्थक सर आणि माझ्याबद्दल माहिती आहे. अण्णा आता आनंदीला शांत करत म्हणते, हे बघ आनंदी, आता सार्थकराव गेलेत ना सुखदाच्या मागे, तर ते काढतील शोधून काय ते. तू शांतपणे बस, टेन्शन घेऊ नकोस. अण्णांच्या सांगण्याप्रमाणे आनंदी आता शांतपणे बसते आणि अण्णा आनंदीला चहा देत असतात. अण्णा, मालती हे सगळे लीनाला आवाज देत असतात, पण मात्र लीना घरामध्ये कुठेच नसते आणि ती त्यांच्या आवाजाला ओ देखील देत नाही. त्याच्यानंतर सुखदा खोटी आनंदीला भेटायला गेलेली असते आणि खोटी आनंदी सुद्धा तिला भेटण्यासाठी आलेली असते. सुखदा आता आनंदीला म्हणत असते की तुम्हाला इतके दिवस का फसवत होतीस? तुला माझ्या भावनांशी घेऊन हे सगळं करून काय मिळालं? सार्थक सुद्धा आता सुखदाच्या मागे आलेला असतो आणि तो चोरून चोरून सुखदाचं ते सगळं बोलणं ऐकत असतो. सुखदा आता ओरडत म्हणत असते, तुझ्या वागण्यामागे जे काही कारण असतील ना, त्यासाठी मला काहीही घेणं देणं नाहीये. त्याच्यामुळे मला फक्त इतकंच कळतंय की सार्थक तुझा पास्ट होता आणि सार्थक माझा आता प्रेझेंट आहे. आम्ही दोघंही आता लवकरात लवकर लग्न करतोय आणि आम्हाला सुखाचा संसार करायचा आहे आणि आमच्या संसाराच्या मध्ये कोणीही आलेलं मला चालणार नाही. सुखदा आता खूप ओरडत म्हणत असते, आणि तू जर सार्थक आणि माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला ना, तर माझ्या इतकं दुसरं कोणीही वाईट नसेल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक ते सगळं बोलणं ऐकतो आणि सार्थक ते बोलणं ऐकता खूप घाबरून गेलेला असतो. सुखदा आता भयंकर चिडलेली असते. सुखदा म्हणत असते, आता मी तुला सोडणार नाही, आणि तिथे बाजूला असलेलीच काठी घेते आणि ती काठी आनंदीला मारणार असते. सार्थक ते सगळं पाहत असतो आणि सुखदा आनंदीला मारायला लागल्यानंतर सार्थक लगेच तिच्याकडे येतो आणि ती काठी पकडतो. सार्थक सुखदाला स्पष्टपणे सांगून टाकतो, हे बघ, हे सोडते, आनंदीवरती हात उगारायचा नाही हा. सार्थक लगेच त्या खोट्या आनंदीच्या जवळ येतो, पण मात्र तिथे पुतळा असतो, तिथं खरं काहीच नसतं. म्हणजेच की हा सुखदाचाच काहीतरी प्लॅन असतो. इकडे दुसरीकडे मालती आणि मनोज दोघेही लीनाला शोधत असतात, पण मात्र त्यांना ती कुठेच सापडत नसते. मनोज आता म्हणत असतो, लीना घरामध्ये कुठेच नाहीये, याचा अर्थ काय? याच्यावरती मालती सांगत असते, अरे अर्थ काय म्हणजे बाहेर गेली असेल कुठेतरी. याच्यावरती मनोजला तर आता लीनावरती वेगळाच संशय येत असतो. मनोज आता म्हणतो, लीनाला नाही वाटत आहे की सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांचंही लग्न व्हावं, त्यासाठीच ती सगळे असं नसेल करत ना. याच्यावरती मालती आता मनोजला म्हणत असते, नाही मनोज, माझा लीनावरती पूर्णपणे विश्वास आहे, ती असं कधीच काही करणार नाही. पण आता मनोजचं सुद्धा म्हणणं असतं की मला सुद्धा लीनावरती विश्वास आहे, ती हे सगळं नक्कीच करू शकते. हे सगळं करण्यामागचा हेतू तिचा चांगला असेल, पण मात्र तिला समजत नाही की हे सगळं केल्याचे परिणाम नेमकं काय होणार आहेत. मनोजचं असं बोलणं पाहता अण्णा लगेच आता मनोजवरती ओढत म्हणतात, हे बघ मनोज, तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना तू तिच्यावरती असे आरोप नाही करू शकत. मालती सुद्धा म्हणत असते की लीना काहीही करेल, पण ती असं काही वागणार नाही, आणि जर तिला राग आलेला असेल ना, तर ती तोंडावरती भडाभडा बोलेल. अण्णा, मालती, अण्णा यांना कोणालाही मनोजचं बोलणं पटलेलं नसतं. तर मग आता आनंदी सुद्धा मनोजला सांगत असते, नाही दादा, मला सुद्धा असंच वाटतंय की वहिनी असं करणं शक्यच नाहीये. मनोज आता त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, नाही आनंदी, लीनाला असं वाटायचं की तुझा आणि सार्थक सरांचा संसार पुन्हा नव्याने सुरू व्हावा. आपण तिला ही गोष्ट कधीच बोलू दिली नाही आणि ती सुद्धा आपल्या समोर असं उघडपणे बोलूच नाही शकली. आता मनोज खूपच घाबरून गेलेला असतो. त्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे लीना येते आणि विचारते की काय झालं. तर मग लीनाला असं समोर आलेलं पाहता सगळेच लगेच तिच्याकडे येतात. मनोज आता लीनाला विचारत असतो की लीना, अगं कुठे होतीस तू? तर मग आता लीना सांगते की मी इथे चौकातल्या मिठाईच्या दुकानात गेले होते. मनोज विचारतो की कशाला गेली होतीस तिथे? याच्यावरती लीना आता म्हणत असते, अहो असं काय करता, त्या मिठाईच्या मालकाला बोलायचं होतं ना, लाडू आणि मिठाई याच्या ऑर्डर्स द्यायच्या होत्या, तेच डिस्कस करायला गेले होते. तर मग मनोज म्हणतो, म्हणजे ठरलं काय तिकडे? याच्यावरती तर आता लीना लगेच हसत त्यांना सांगते की खूप आनंदाची बातमी आहे, आपल्याला दर आठवड्याला त्या मालकाला 100 किलो लाडू बनवून द्यायचे. हे ऐकल्यानंतर तर मालती, अण्णा यांना सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आता आनंदी सुद्धा लीनाला म्हणते की वहिनी, खरंच कॉंग्रॅच्युलेशन, कारण खरंच तुझा बिझनेस ना खूप सुंदर सुरू आहे.
तर मनोज लगेच आता इकडे लीनाला सॉरी म्हणतो. त्याच्यानंतर लीनाला तर काही माहीतच नसतं. त्याच्यामुळे लीना आता मनोजला विचारत असते की सॉरी कशासाठी. तर मनोज म्हणतो की असंच सॉरी. तर मग आता मनोजचं हे सगळं बोलणं पाहता लीना सुद्धा त्याला काहीच प्रश्न विचारत नाही. आणि त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक समोर आनंदीचा तो पुतळा पाहता लगेच आता इकडे सुखदाला जाब विचारू लागतो की हा सगळा नेमका प्रकार काय आहे. मग आता सुखदा लगेच सार्थकला म्हणते, सार्थक मी नाही, तू सांग की हे सगळं काय आहे. सुखदा रडत रडत सार्थकला म्हणत असते, सार्थक यार बस झालं, सगळं कळलंय मला. सुखदा इमोशनल होत आता सार्थकशी बोलत असते की सार्थक मी तुला कधी फोर्स केलं होतं का की तू माझ्याशी लग्न कर. नाही ना. आणि जेव्हा मी प्रेमाची कबुली दिली होती तेव्हा मी काय म्हणाले होते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तर तू सुद्धा माझ्यावरती प्रेम करावं हे कंपल्शन नव्हतं. हे बघ तुझं आनंदीवरचं प्रेम जे आहे ते मी एक्सेप्ट केलं होतं आणि आज सुद्धा मी तेच करतेय. मग का केलीस तू इतकी लपवाछपवी. आणि सार्थक आता हा विचार करता फक्त शांतपणे सुखदाचं बोलणं ऐकत असतो. पण मात्र सुखदा खूपच रडत असते आणि खूप इमोशनल झालेली असते. सुखदा आता सार्थकला म्हणत असते, का तू नाटक करतोयस की तू आनंदीला विसरून गेलायस. तुझं अजून सुद्धा आनंदीवरती प्रेम आहे. याच्यावरती आता सार्थक म्हणू लागतो की नाहीये प्रेम. सुखदा म्हणत असते, आहे सार्थक प्रेम, तू खोटं बोलशील पण मात्र ते खोटं मला पचणार नाहीये. सार्थक आता म्हणत असतो की सुखदा खरंच मी खोटं बोलत नाहीये, माझं प्रेम होतं आनंदीवरती पण मात्र आता नाहीये. सुखदा आता रडत रडत सार्थकला म्हणत असते, हे बघ एखाद्या व्यक्तीवरती आपण जीवापाड प्रेम करतो तर ते प्रेम हे असं कसं कमी होऊ शकतं. नाही होऊ शकत कधीच कमी. आणि सार्थक तुझ्या तरी डोळ्यात दिसतंय, क्लिअरली दिसतंय की तू अजून सुद्धा तिच्यावरती खूप प्रेम करतोस. आता सुखदाच्या या बोलण्यापुढे सार्थकला नेमकं काय बोलावं काहीच समजत नसतं. सार्थक म्हणत असतो, सुखदा माझा आधी आनंदीवरती प्रेम होतं पण मात्र आता नाहीये. याच्यावरती आता सुखदा म्हणत असते, नको ना सार्थक, अजून नको खोटं बोलूस. अरे तिच्यावरती प्रेम होतं म्हणूनच तर तू माझ्या मागे आलास ना. तुझं प्रेम आहे म्हणूनच तर तू एकही वाईट शब्द आनंदी विरोधामध्ये ऐकू नाही शकत. सार्थक पाच झालं यार, नको खोटं बोलू. मी म्हणाले ना तुला मला सगळं माहितीये, तर मला सगळं काही माहितीये. सगळं म्हणजे मला ही गोष्ट सुद्धा माहिती आहे की आनंदीच कल्याणीताई आहे आणि कल्याणीताईच आनंदी आहे. मी तुम्हा दोघांकडून ही गोष्ट वधवून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण मात्र त्याचा काहीच फायदा नाही झाला. शेवटी मला हे असं काहीतरी करावं लागलं. आता सुखदाला ही गोष्ट समजली. याच्यानंतर सार्थक खूप स्ट्रेस आउट होतो आणि सार्थकला काय करावं काहीच समजत नसतं. सुखदा आता सार्थकला सावरते आणि सार्थकला म्हणू लागते की सार्थक मला माहिती आहे की तुला खूप त्रास होतोय. मी तुझी सिच्युएशन समजू शकते पण मात्र प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही दोघांनी सुद्धा माझी सिच्युएशन समजूनच नाही घेतली. माझा तुम्ही विचार केलाच नाही. मी तुम्हा दोघांवरती सुद्धा जीवापाड प्रेम केलं, तुम्हा दोघांवरती सुद्धा आंधळा विश्वास ठेवला. सार्थक तुला असं वाटतंय का की तू जर ही गोष्ट मला सांगितली असती तर मी याच्यावरती विश्वास नव्हता ठेवला. सार्थक मी तुला म्हणाले होते का की माझ्यावरती प्रेम कर. मी तुला म्हणाले होते का की आनंदीचा असा त्याग कर. तर आता सुखदाचं हे सगळं बोलणं पाहता सार्थक आता सुखदाला म्हणतो, माझ्याकडे तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. सुखदा म्हणत असते, उत्तर नाहीयेत म्हणजे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आत्ता द्यावी लागतील सार्थक. याच्यावरती सार्थक आता म्हणतो की काय सांगू मी तुला. मला तुला सगळं काही सांगायचं होतं. त्या दिवशी मला आनंदी दिसल्या त्या दिवशीपासनं मला काय करावं काहीच समजत नव्हतं. मग आनंदीच कल्याणी हे कळल्यानंतर सुद्धा मला तुला सांगायचं होतं पण मात्र तरी सुद्धा माझी हिंमत नाही झाली. कल्याणी ही तुझ्या खूप क्लोज होती. मग मी आनंदीबद्दल हे असं सांगितलं असतं तर तुला हर्ट झालं असतं. तुला त्रास झालेला मला नव्हता चालणार. तुला या गोष्टीचा खूप त्रास झाला. मी तुला सांगणार होतो पण मात्र गोष्टी पुढे ढकलत गेलो आणि त्याचे असे परिणाम झाले. सार्थक आता सुखदाला सॉरी म्हणत असतो. त्याच्यानंतर सुखदा आता सार्थकला म्हणत असते, हे बघ सार्थक, त्रास तेव्हाही झाला होता आणि त्रास आत्ताही झाला होता. कदाचित तेव्हाचा जो त्रास झाला असता तो कमी झाला असता. सुखदा आता म्हणत असते, आता तुझ्यासमोर आनंदी आहे तर तू का नाही करत तिच्याबरोबर लग्न. पण मात्र सार्थक आता सुखदाला म्हणत असतो की मी नाही करू शकत तसं, कारण की त्यासाठी खूप उशीर झालाय. कारण त्यांची तशी इच्छा नाहीये. त्यांना नाही राहायचंय माझ्यासोबत. त्यांचं लग्न विशाल सोबत ठरलंय. मी काहीच नाही करू शकत आता. सुखदा म्हणत असते, अरे पण सार्थक तू 6 वर्ष थांबलास ना आनंदीसाठी. याच्यावरती सार्थक आता म्हणतो, अजून देखील कायम थांबायला तयार आहे पण मात्र त्यांची तशी इच्छा नाहीये आणि मी त्यांच्यावरती अशी कुठलीही बंधनं नाही लादू शकत. आता सुखदा म्हणत असते, अरे सार्थक मेन म्हणजे कल्याणीताईचं सुद्धा तुझ्यावरती प्रेम होतं, मग ती तुला सोडून का गेली. सार्थकला आता खूपच त्रास होत असतो आणि सार्थक आता सुखदाला सांगत असतो, सुखदा मला तेच समजत नाहीये. यांना भेटल्यापासून मी 1000 वेळा त्यांना प्रश्न विचारलाय की का सोडून गेल्या होत्या मला, पण त्याचं उत्तर मला अजून सुद्धा नाही मिळालं.
मी त्यांना म्हणतोय की माझी दुसरी कुठलीही अपेक्षा नाहीये. मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. नाहीतर मला उत्तर लवकर भेटले नाही ना तर मला वेळ लागेल. पण मात्र त्या तरीसुद्धा काहीही सांगायला तयार नाहीये. सुखदा आता म्हणत असते, अशी कशी उत्तरं नाही देते ती? कल्याणी ताईला उत्तर द्यावीच लागतील. सार्थक मात्र म्हणत असतो, नाही सांगणार सुखदा त्या. कारण त्यांनी ठरवलंय ना नाही सांगायचं, तर मग त्या नाही सांगणार. सुखदा आता सार्थकला म्हणत असते, हे बघ सार्थक, जितकं तू तुझ्या आनंदीला ओळखतोस ना तितकंच मी माझ्या कल्याणी ताईला ओळखते. एकवेळी ती तुला टाळू शकते, पण मात्र ती मला नाही टाळू शकत आणि मी तिच्याकडनं सत्य हे वदवूनच घेईल. बस झाला, खूप लपवाछपवीचा खेळ झाला. मला उत्तरं हवी आणि मी उत्तरं शोधणार. तेवढ्याच सुखदाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि सुखदा सार्थकला तो आता प्लॅन समजावून सांगते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सार्थक आणि आनंदी दोघेही चहा पिण्यासाठी टेबलवरती बसलेले असतात. तर मग आता आनंदी सार्थकला विचारते, सार्थक सर, काल सुखदा माझ्या नावाने जी कोणी व्यक्ती तिला फोन करते त्या व्यक्तीला भेटायला जाणार होती ना, काय झालं मग? तुम्हीच मला ही गोष्ट सांगितली होती आणि तुम्ही तिच्या मागावरती सुद्धा जाणार होतात ना. तर मग सार्थक आता आनंदीला म्हणतो, हो मी गेलो होतो ना. तर मग आता आनंदी लगेच घाबरत घाबरत सार्थकला विचारत असते, मग काही कळलं का तुम्हाला? कोण आहे ती मुलगी? सार्थक आता आनंदीला सांगतो की कोणी आलंच नाही. सुखदा सुद्धा पोहोचली होती तिथे, कोणी आलंच नाही. मी पाठलाग करत करत गेलो होतो, पण आता कोणी आलंच नाही, काय करणार? त्याच्यानंतर सार्थक आता आनंदीला म्हणतो, हे बघा, तुम्ही मला प्रश्न विचारली, मी तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय पण तुम्ही माझ्या प्रश्नाची एकही उत्तर देत नाहीये. आणि तुम्हाला माझा प्रश्न देखील माहिती आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देखील. अजून सुद्धा तेच विचारतोय की का गेला होतात 6 वर्षांपूर्वी. तर मग आनंदी सुद्धा आता शांतपणे सार्थकला सांगत असते, सर प्लीज मला पुन्हा पुन्हा तो प्रश्न नका विचारू, मी नाही सांगू शकत. सार्थक आता म्हणत असतो, आनंदी तुम्ही हे सगळं का लपवताय? सार्थकच्या कुठल्याही प्रश्नावरती आता आनंदीला उत्तर द्यायचं नसतं. आनंदी चहा गार झालाय असं म्हणते आणि लगेच तिकडं निघून जाते. तेवढ्यात लगेच तिथे सुखदा येते आणि सार्थकला उशीर झालाय असं म्हणते आणि त्याला तिकडनं घेऊन जाते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सार्थक आणि सुखदा दोघेही विशालला भेटण्यासाठी आलेले असतात. विशाल म्हणत असतो, आता मी कल्याणी मॅडमला फोन करणार होतो, कारण मी नाशिकमध्ये आलो आणि त्यांना भेटलो नाही असं समजलं ना तर ते बोलणार नाही माझ्याशी. सुखदा आता म्हणत असते की त्याची काळजी ना तू अजिबात करू नकोस. तर मग विशाल म्हणतो, म्हणजे तुम्हाला हे सरप्राईज द्यायचं होतं तर? सुखदा आता म्हणत असते, अरे नाही, सरप्राईज जरा वेगळं आहे, पण मात्र तू त्यांना सांगू नकोस की तू आलायस म्हणून. सुखदा आता म्हणत असते, म्हणजे काय माहिती का, सार्थक आणि माझं आता 8 दिवसामध्ये लग्न होणार आहे. तसं आमचा असा प्लॅन आहे की तुझं आणि कल्याणताईचं लग्न पण तिकडेच लावून टाकूयात. तर मग सुखदाचं हे बोलणं ऐकल्यानंतर विशाल आता लगेच आश्चर्याने सुखदाकडे पाहू लागतो. विशाल लगेच आता घाबरत घाबरत हो बोलतो. त्याच्यानंतर सार्थक म्हणतो, ओके मग ठरलं ना? सुखदा विशालला म्हणत असते, हे बघ विशाल, मी कल्याणी ताईला ना चांगलंच ओळखते. तू जर तिची वाट बघत बसला ना तर तुमचं लग्न काय लवकर नाही होणार. त्याच्यामुळे मी आणि सार्थकने असा विचार केलाय की आमच्या मांडवातच तुमचं लग्न उरकून टाकूयात. आता विशालला काय करावं काहीच समजत नसतं. तर मग आता याच्यानंतर विशाल म्हणत असतो, मला असं वाटतंय की त्यांच्याशी एकदा बोलून घ्यावं. पण मात्र सार्थक आता म्हणत असतो, कशाला बोलायचंय? विचारायचं काय त्याच्यात? सरप्राईज आहे ना, विचारलं तर मजा जाईल सरप्राईजची. किती छान आयडिया आहे बघ ना, या दोघी मैत्रिणी आहे आणि दोघींचं सुद्धा एका मांडवामध्ये छान लग्न होईल. तू बाकी टेन्शन घेऊ नकोस, आपण सगळी तयारी करून ठेवली आहे. कपड्यांचं टेन्शन आहे का? चला आपण आता लगेच कपडे बघूयात. विशाल आता म्हणत असतो, मला असं वाटतं की त्यांच्याशी एकदा बोललं पाहिजे, नाहीतर त्यांना जर धक्का बसला तर. सुखदा आता म्हणत असते, तो धक्का असेल पण मात्र तो धक्का सुखाचा असेल ना, त्याच्यामुळे तिला नाही होणार एवढा त्रास. तर मग आता सुखदाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता विशाल लगेच बोलता बोलता बोलून जातो, त्यांचं आणि माझं लग्न नाही होऊ शकत. सार्थक लगेच आता कारण विचारतो. सार्थक आता लगेच म्हणू लागतो, मला वाटलंच होतं की आधीपासून लगेच काहीतरी गडबड आहे. हे दोघंही साफ खोटं बोलतायत. आणि सार्थक आता म्हणत असतो, विशाल आता तरी खरं काय ते सांग. सुखदा आणि सार्थकने या पद्धतीने विशालला विचारलेलं असतं. त्याच्यामुळे विशालला सुद्धा खरं काय ते सांगून टाकावंच लागतं. त्याच्यामुळे विशाल सुद्धा आता खरं काय आहे ते सगळं सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांनाही सांगतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आनंदी आता एकटीच घरी येते. सुधा आणि आदर्श विचारतो की सुखदा कुठे? याच्यावरती आनंदी आता लगेच घाबरत घाबरत सांगू लागते, म्हणजे सुखदा घरी नाही आली? सुखदा तर मला एकटीच सुटून गेली. सुखदाची मी 2 तास वाट बघते, पण मात्र मी तिला फोन लावण्याचा सुद्धा प्रयत्न करते, पण ती फोन नाही उचलत आहे. शेवटी मी कंटाळून तिची वाट बघून घरी आले. मला असं वाटलं की ती घरी आली असेल. आता सुधा म्हणते की कल्याणी ती घरी आलेली नाहीये. तर मग आता आनंदीला खूप मोठा प्रश्न पडतो की ही मुलगी गेली तरी कुठे? आणि सुखदाच्या विचारांमध्ये ती खूप घाबरायला सुद्धा लागते.
पण मात्र मित्रांनो, हा सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांचाच काहीतरी प्लॅन असतो. कारण की सार्थक सुखदाला शोधण्यासाठी काहीही धडपड करत नसतो. तो फक्त शांतच राहतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.